माननीय श्री राजेभाऊ शेलार, माननीय माजी सभापती पंचायत समिती पाटण, आपले मनापासून धन्यवाद. हो, इथे बघा सुरेख पकड ताप्तीचा वापर केलाय. खेळाडूला खडे खडे जोरदार पकड आहे. प्रारंभ शुभारंभ झाला. या ठिकाणी आम्हाला मोलाचे सहकार्य करणारे आमचे मित्र याराना ग्रुपचे अध्यक्ष माननीय दयाभाऊ नलवडे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. कृपया मी योगेश कदम यांना विनंती करतो, आपण दयाभाऊ यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे आणि त्यांचा सत्कार करायचा आहे. भरतजी कुराडे कृपया स्टेजवर येत आहे. याराना ग्रुप कोयनानगर यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. दयानंदजी नलवडे, किरण मोहिते, भरत कुराडे, संतोष तेवरे, समर्थ चव्हाण, आपला मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे माननीय श्री पंकज नानासाहेब गुरव, युवा नेते, भारतीय जनता पार्टी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. कृपया मी उपाध्यक्ष सचिन कदम यांना विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. माननीय पंकज नानासाहेब गुरव, या ठिकाणी माननीय पंकज गुरव यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. आणि त्यानंतर आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे आमचे एस के चव्हाणराव साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. मी विजय जाधव यांना विनंती करतो, विजय जाधव, एस के चव्हाण यांचं देखील आम्हाला कोयना कबड्डी लीग साठी मोलाचं सहकार्य लाभतंय, त्यांचंही मनापासून धन्यवाद. आणि एटीएम कार्ड ऑन झालेलंच आहे, अजून होणार आहे फायनलला. विजय शेलार साहेब, आपले या ठिकाणी सर स्वागत आहे. कृपया आपण स्टेजवर येत आहे. विजय शेलार, धन्यवाद. जी स्पर्धेंचा साक्षीदार आहोत मित्रांनो, कोयना कबड्डी लीग 2026 6वे पर्व, आणि ज्यांनी ज्यांनी आम्हाला ते योगदान दिले, आम्हाला पारितोषिक दिलेत, आम्हाला कॅश प्राईज दिलेत, त्या सर्वांचं हेतूने सन्मान करणं म्हणजेच आमचं आद्य कर्तव्य आहे. कोयना कबड्डी लीगचे जे आमचे सर्व सदस्य अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून त्यांचा हेतूने सन्मान केला जातोय. जाऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू सर. एकच मिनिट. या ठिकाणी उपस्थित आम्हाला कोयना कबड्डी लीग साठी मोलाचं सहकार्य करणारे सकाराम डेबे सरकार, आपण स्टेजवर येत आहे. डेबे सरकार, आपलं देखील आम्हाला मोलाचं सहकार्य लाभतंय. कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. आणि मला हे सांगायचं आहे की कोयना भागातील तुम्ही सर्वजण आहात, म्हणूनच ह्या चांगल्या पद्धतीने मॅचेस आपण पार पाडतोय. आपलं जेणे जेणे दानशूर व्यक्ती आहेत त्या सर्वांचं कोयना कबड्डी लीगच्या वतीने मनापासून धन्यवाद. डेबे सरकार, कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक आभार आहे. पुन्हा एकदा कोयना कबड्डी लीग 2026 मध्ये आपण जातो अंतिम क्षणांच्या दिशेने. या मॅच नंतर दोनच मॅच असतील मित्रांनो. अत्यंत अटीतटीची लढत, अर्थात शिवकृपा नाणेल विरुद्ध सह्याद्री रायडर्स अशी लढत आहे. 4-5 असा गुणफलक आहे. नाणेल संघाचे गुण 5 तर सह्याद्री रायडर्स हा देखील मागे नाही आहे, त्याचे देखील 4 गुण आहेत.
बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई जो जिंकेल ना मित्रांनो, या ठिकाणी आम्हाला मोलाचे सहकार्य करणारे डेबे सरकार स्टेजवर यायचं आहे. विजय जाधव मंडळाचे खजिनदार, कोयना लीगचे खजिनदार यांना मी विनंती करतो, आपण डेबे सरकारांचा सत्कार करायचा आहे. डेबे सरकार खरंच आपल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपलं सहकार्य आपल्या सर्वांचं सहकार्य असल्यामुळेच या सुंदर अशा मॅचेस या ठिकाणी पार पडतायत. बसून घ्यायचं आहे. या ठिकाणी उपस्थित विजय शेलार, आपण देखील स्टेजवर यायचं आहे. विजय शेलार तसेच आम्हाला मोलाचं सहकार्य करणार ते आमचे कोयनानगरचे कोयना पोलीस स्टेशन आणि अजय पवार दादा, आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद. आपलं सर्वच पोलीस स्टेशनचं आम्हाला सहकार्य लाभतंय. आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद. कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रासनकर साहेब आणि आपले सर्व कर्मचारी, आपलं देखील मनापासून धन्यवाद. आपल्यामुळेच या ठिकाणी सुंदर अशा आम्ही मॅचेस या ठिकाणी भरवू शकलो. आपलं सहकार्य लाभलं. आपलं मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर कोयना विभागातील आम्हाला लाभलेले पाटण तालुक्यातील शिक्षक वर्ग, आपलं देखील मनापासून धन्यवाद. शेलार सर असतील, त्याचबरोबर आवळे सर असतील, आपलं देखील मना
कोयना कबड्डी लीग पर्व 6वे आम्हाला मोलाचे सहकार्य करणारे माननीय सतीश कदम बालेकर साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट सुरेश सावंत साहेब, त्याचबरोबर गणेश सूर्यवंशी साहेब, किरण साळुंके साहेब, मान्य श्री राजाभाऊ शेलार साहेब, त्याचबरोबर सुनीलजी शिंदे, देवांशी सुर्वे, पंकजी गुरव, त्याचबरोबर विशाल कदम साहेब, प्रशांत कराडे, त्याचबरोबर सुनील जाधव साहेब, आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि त्यामध्ये एक नाव राहून जात आहे ज्यांच्यामुळे हे आपण मॅचेस अगदी आम्हाला मुंबईवरून गुजरातवरून पूर्ण म्हणजे आपण म्हटलं तर देशातून आपले ज्यांच्यामुळे ह्या मॅचेस आपल्याला फोन येत आहेत आणि मॅचेस पाहायला मिळत आहेत ते माननीय श्री डॉक्टर संतोष कदम, पाटण तालुका अध्यक्ष काँग्रेस यांच्या कडून हे YouTube लाईव्ह सौजन्य आहे. संतोष दादा आपलं मनापासून धन्यवाद. आपल्यामुळेच ह्या मॅचेस पूर्ण जगामध्ये दिसत आहेत आणि विशेष सहकार्य लाभते ते आमच्या कोयना पोलीस स्टेशनचे आमचे सर्व सहकारी आणि अजय पवार दादा आपले मनापासून धन्यवाद. अजून त्याला 5 दिवस फिरला मशीन गेला असतं कोयना कबड्डी लीग पाहण्यासाठी उपस्थित असणारे खास करून मुद्दामून या ठिकाणी वेळ काढून आलेले आमचे अशोक जाधव, खास मुंबईवरून आलेले दादा, आपलं मामा, आपलं मनापासून धन्यवाद. आपण आलात, आपण कृपया स्टेजवर येत आहे. त्याबरोबर राजू बंडलकर दादा आपलेही मनापासून धन्यवाद. आपण कृपया स्टेजवर येत आहे. या ठिकाणी शुभम यादव साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे SK चव्हाण यांच्याकडून. उत्कृष्ट रायडर शुभम यादव याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे SK चव्हाण यांच्याकडून. खरंच की 38 आहेत की माझ्याकडे 2 पडलं
तिसरी चढाई आपण पाहतोय शुभम जाधव ज्याने आजच्या दिवसामध्ये सुरेख खेळ केला आतापर्यंत. बघा 18-13 गुणफलक आहेत, 5 गुणांची आघाडी आहे. 5 गुण म्हणजे जास्त नसतात मित्रांनो. इथे आपण पाहतो एकडे सुपर रेट पडली ना इथे मात्र नक्कीच सायद रायडर्स संघाचा कोणी खेळाडू हो इथे मात्र शुभम नावामध्ये शुभ आहे. शुभ कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये. लास्ट 2 मिनिट टू गो, शेवटची 2 मिनिटे. कोयना कबड्डी लीग 2026 यानंतर आणखीन एक सेमीफायनल म्हणजेच क्वालिफायर नंबर 2 म्हणावे लागेल त्याला. प्रिन्स अर्थात प्रिन्स वॉरियर्स प्रिन्स वॉरियर्स यातील जो संघ असेल ना तो पुढच्या मॅच मध्ये खेळणार आहे प्रिन्स वॉरियर्स संघाबरोबर. येथील जो संघ जिंकणार आहे तो मैदानावरती थांबेल याची नोंद घ्या. पुन्हा एकदा शुभम यादव साठी SK चव्हाण यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेला आहे. धन्यवाद SK चव्हाण साहेब. हळू खेळ काही गरज नाही. शुभम सडपातळ शरीरयष्टीचा खेळाडू आहे परंतु बघा काय चप्पळ आहे. शेवटचं 1 टू गो अर्थातच 15-19 4 गुणांचा एक लीड आहे. टाइमपास केला जाणार कारण तो ही जी लीड आहे ना महेंद्र स्थिती निर्णायक आहे. ही लीड डिसाईड करणार कोण जिंकणार कोण हरणार हे ते जो जिंकेल त्याने इथेच थांबायचं आहे जिंकणाऱ्या संघाने. कारण प्रिन्स वॉरियर्स आपली वाट बघतायत. त्यानंतर तुमचा क्वालिफायर नंबर 2चा मॅच असेल त्याच्यात जिंकेल तो नक्कीच खेळणार फायनलसाठी पावळ पाटर संघाबरोबर. सुंदर प्रकार आहे. आता मात्र सामन्याची औपचारिकता. अरे आवडत आज दोघं बी चला. शुभम यादव यांच्यासाठी 200 रुपये पारितोषिक आलं SK